सातारकरांचा विजय, शिवेंद्रराजेंचा विजय, सातारचे सगळे यंग जनरेशन आणि सर्व धर्मातले, दलित असू दे, मुस्लिम असू दे, शीख, ईसाई, हिंदू, मुस्लिम सगळ्यांचं हा विजय, छत्रपतींचा विजय, भाजप पक्षाचा विजय. आणि तुम्ही बघताय जी युवक आहेत हे बाबांच्या हृदयातली सगळी युवक आहेत, त्यांच्यामुळं प्रेम आहे. एवढं सांग. छत्रपती घराण्याचा विजय आहे. सगळ्यात जास्त महाराष्ट्रातलं निवडून आले लाडके नेते शिवेंद्रराजे भोसले.
त्याला विचारलं तुम्ही कुठले तर आम्ही तालुक्यातल्या माझ्या तरुण मित्रांनी एवढी मोठी ताकद माझ्या मला उभी केली आणि नक्कीच माझी जबाबदारी वाढली मला पूर्ण जाणीव आहे आणि या जाणीवेतनंच पुढचे 5 वर्ष आपल्या सर्वांना बरोबर घेऊन मी माझ्या तालुक्यासाठी माझ्या शहरासाठी आणि माझ्या जावळी तालुक्यासाठी मी काम करत राहीन। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज आपल्या महायुतीनं मोठं यश मिळवलेलं आहे आणि ते सुद्धा तुमच्या सगळ्यांच्यामुळे यश मिळाले हे महत्त्वाचं आहे। आज आपले नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, गृहमंत्री अमितभाई शाह असतील आणि आमचे नेते ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो ते माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील, रामदासजी आठवले असतील, जोगेंद्र कवाडे असतील, ते सर्व मित्र पक्षाचे माझे सहकारी सगळ्यांच्या ताकदीमुळे आज मी इथं पोचलो आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं खऱ्या अर्थानं वडीलजी किंवा भाऊ म्हणून माझ्या मागे हात राहिला ते म्हणजे आपले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्यांचा वडीलजीचा हात माझ्या मागे राहिला आणि आज एवढं मोठं यश महाराष्ट्रामध्ये आपण मिळवलं त्याचं सगळ्याचं श्रेय तुम्हाला आहे, ते श्रेय तुमचं आहे, तुमचं प्रेम आहे, तुमची ताकद आहे, याचं सगळं श्रेय तुम्हाला जाते एवढं लक्षात ठेवा। आज माझ्यासाठी असंख्य हजारो कार्यकर्ते माझे पदाधिकारी माझ्या भगिनी माझ्या लाडक्या बहिणी ज्यांनी आम्हाला महायुतीला राज्यात आणलं परत लाडक्या बहिणींचं मी आभार मानतो। आज या बहिणींनी सर्व भावांना मुंबईला पाठवलं लक्षात ठेवा आणि आता मुंबईत बसून आम्ही भाऊ बहिणींसाठी कामच करणार एवढं सगळ्या बहिणींना आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मला एवढं मोठं यश मिळालं, माझ्याकडे शब्द नाही त्याचे आभार मानण्याचे, पण आपल्याला सगळ्यांना एवढं सांगतो की पुढचे 5 वर्ष फक्त सातारा आणि जावळी आणि माझं सातारा शहर याच्यासाठी देणार आणि सुद्धा आज महायुतीनं जिल्ह्यात महायुती भाजपचा बालेकिल्ला सातारा जिल्हा झाला लक्षात आहे। एक काळी राष्ट्रवादीचा होता, आज आपला भारतीय जनता पार्टीला बालेकिल्ला झालाय, त्यामुळे आता जिल्ह्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची आमची सेना असेल, शिंदे साहेबांची आमची राष्ट्रवादी असेल किंवा आरपी असेल, या सगळ्यांची जी काय संघटनेची पाळंमुळं आहे ती अजून खोलवर रुजवण्याचं काम आपण सर्वजण करूया। परत एकदा शेवटी एवढंच सगळ्यांना सांगतो
लव यू ऑल. Love you all. आणि विरोधक होते त्यांना एवढंच आहे जे